जे आहे त्याचं वाटप कर, काही नाही दुसरं काही नाही, फार सोपं आहे. जर पत्रकार लोकांना कळतंय तर त्याला का कळत नाही, आता माझा सवाल आहे. साहेब यांच्यामध्ये पण आता कुठेतरी दोन गट पडताना दिसतात. एक तर जरांगे बोलतात की कुणबी, त्यांना सर्टिफिकेट मराठा म्हणून मिळेल. कोकणचे लोक जे म्हणतात ना, आमचे राणेसाहेब जे म्हणतात ना, त्यांना कुणबी द्यायची गरज नाही. मी जे सांगतो त्याप्रमाणे त्यांनी मराठाच लिहायचं आहे. मराठा म्हणून त्यांना ओबीसी सर्टिफिकेट. म्हणजे दोन्ही गटाचा जो प्रश्न आहे, सगळ्या प्रश्नाचं जे आहे उकल त्या माझ्या ह्याच्यामध्ये आहे. त्या फक्त समजून जर आपण धक्का लावला तर आपलं काही खरं नाही. छगन भुजबळ अंगावर येतो आणि छगन भुजबळ अंगावर बोकडे आहे का तो अंगावर यायला? काय छगन भुजबळ घेऊन बसला तुम्ही? छगन भुजबळामुळे आमच्या ओबीसीचं नुकसान होत आहे. मी जाईल लोकांमध्ये जाईल, मी सांगेल की तुमचं नुकसान होत आहे एक छगन भुजबळामुळे. काय छगन भुजबळ आहे? छगन भुजबळला जर हे समजलं असतं तर आज मराठे जे घुसले आहेत 80%, त्याचा काय उत्तर द्या छगन भुजबळने? तर ते सगळं आरक्षण खात आहे. ते आमच्या बारामुद्दा नाविक खाती वाडी सोनार सुतार धोबी तेली मायांचं नुकसान करत आहे. त्याच्या स्वतःच्या समाजाचं नुकसान आहे, ते त्याला कळत नाही. मी काय करू? आणि म्हणून माझी आपल्या मार्फत छगन भुजबळांना विनंती आहे की साहेब तुम्ही अभ्यास करा. तुम्ही ज्या व्यक्तीला तुम्ही भारतरत्न दिलेला आहे, पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे. बघा काय झालं आहे की ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे. आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो GR निघाला होता कुणबी मराठा एक असल्याचा, तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे. त्यामुळे जो आता आम्ही सांगतो की धक्का लागू नये म्हणतात, तुम्ही धक्का लावायचा नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय, त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही. परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी रास्त आहे आणि ती मागणी संविधानिक आहे. आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला. कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं, त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, म्हणजे ओबीसी आहे. मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं, म्हणजे ते असंविधानिक झालं. कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC ST OBC आणि EWS. आणि त्यापैकी SC ST आणि EWSचा अधिकार सेंट्रलला आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे. मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलं आहे, तर ते टिकणारच नाही आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल. एक तर आपलं जे आरक्षण आहे 27%, ते आपल्याला 48% वाढवता येईल. कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे. बांटी आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो. आणि आता जे शुक्र समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो. मग 38 आणि 10 48 होतात. हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010चा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा. आणि इंदिरा शहांनी केसने जे कॅप लावली होती 50 त्याच्यानंतरचा निर्णय आहे. आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. मग कुठे बिघडलं आहे? आपण 50%च्या वर देऊ शकतो. आपण सब कॅटेगरीशन केलं तर धक्का लागत नाही. कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिला आहे. मी तर म्हणतो आपण 10च्या ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो. आणि सोबतच आम्ही 12 बलुतेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो. आमच्या भटक्या विमुक्त धनगर बंजारांनासुद्धा अर्धा 1% आम्ही वाढवून देऊ शकतो. त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालं आहे. या आंदोलनाचं नुकसान झालं आहे. मराठ्याचं तर झालंच झालं, पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जे ओबीसीला मिळालं असतं, 12 बलुतेदारांना मिळालं असतं, त्यांच्यामुळे ही रोख लागलेली आहे.
म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि राजकीय निर्णय आहे हो. राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलं आहे तुम्ही. त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे. ओके.